लाडक्या बहिणींसाठी एक मोठी चेतावणी आहे। या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर कॉल उचलू नका। होय, कारण या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला आणि तो तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकामं होणार आहे। तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल, कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल तर ऑनलाईन फसवणूक होऊ शकते। या तीनपैकी एका नंबरवरून जरी कॉल आला तरी काहीही झालं तरी हा कॉल उचलू नका, कारण हा एक कॉल तुमचं संपूर्ण खातं रिकामं करू शकतो। तुमचं नवं खातं असो किंवा जुनं असो, कोणत्याही बँकेचं असो, तुम्ही पुरुष असो किंवा महिला असो, आणि तुमच्या खात्यात पैसे असो किंवा नसो तरीही या तीन नंबर पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तरीही तुम्ही तो कॉल उचलू नका। कारण जरी तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही तुमच्या नावे कर्ज उचलल्याची बातमी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु हे तीन नंबर कोणते आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। सोबतच जर चुकून हुकून तुम्ही या नंबरवरून कॉल उचललात तर कोणत्या नंबरवर फोन करायचा आणि सरकारने याबद्दल काय पावले उचलली आहेत याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। आत्ताची नवीन बातमी आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिलेसोबत हा प्रसंग घडलेला आहे। महिलेच्या नावावर 30 लाख रुपये कर्ज उचलल्याची बातमी परवा दिवशी 12 एप्रिल 2025 रोजी घडलेली आहे। आता ही महिला सरकारी कार्यालयात चक्रा मारताना दिसत आहे। काय घडलं या महिलेसोबत? या महिलेला फक्त एका अननोन नंबरवरून कॉल आला। तो कॉल आपल्या पाहुण्यांचा किंवा आप्तेष्टांचा असेल या उद्देशाने त्या महिलेने फक्त तो कॉल उचलला आणि तिने विचारलं, कोण बोलत आहात? तिकडून काहीच उत्तर मिळालं नाही। हा कॉल फक्त आणि फक्त 20 सेकंद चालला। असे 3 नंबर आहेत ज्या नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरून जरी तुम्ही कॉल उचलला तरी तुमचं खातं संपूर्ण रिकामं होणार आहे। त्या महिलेने फक्त एवढंच विचारलं, कोण बोलत आहात? तिकडून काहीच उत्तर मिळालं नाही आणि हा कॉल डिस्कनेक्ट झाला। 20 सेकंदाच्या आतमध्ये हा कॉल डिस्कनेक्ट झाला। जसा कॉल डिस्कनेक्ट झाला तसं त्या महिलेच्या मोबाईलवर 1 रुपया कट झाल्याचा मेसेज आला आणि महिलेला काही समजायच्या आतच महिलेच्या खात्यावरून 69,999 रुपये कट झाले। महिलेला 70,000चा चुना लागलेला आहे। असे कोणते 3 नंबर आहेत ज्या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला तो उचलायचा नाहीये? आता तुम्ही म्हणताल की आमच्याकडे ना काही स्मार्टफोन आहे किंवा आमच्या खात्यामध्ये पैसे नाहीत। जरी तुमच्या खात्यामध्ये पैसे नसले तरीही तुमच्या नावे कर्ज उचललं जातंय आणि आता सायबर घोटाळेबाज OTP किंवा कोणत्याही प्रकारचा कोड मागत नाही। फक्त या 3 नंबरपैकी कोणताही एक कॉल उचलला तरी तुमच्या खात्यातून संपूर्ण पैसे रिकामे होणार आहेत। सायबर क्रिमिनलचे केसेस हे वाढलेले आहेत आणि त्यामुळे सरकारने याबद्दल पावले उचललेली आहेत। सरकारने आपल्याला एक नंबर दिलेला आहे। कोणता आहे तो नंबर? ज्यामुळे आपल्या सोबत जर अशी काही घटना घडली तर या नंबरवर कॉल करून आपण कदाचित आपले गेलेले पैसे परत मिळवू शकतो। आणि कोणते असे नंबर आहेत जे नंबर आपल्याला उचलायचे नाहीयेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता सगळ्यात आधी जर तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल, तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल, हा व्हिडिओ एक खातेधारकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे। कारण आपल्या व्हिडिओने कोणा एकाचा जरी फायदा झाला तरीही आपला उद्देश सफल झाला असं आपण समजू। चला आपल्या बातमीकडे वळूया। सगळ्यात महत्त्वाची बातमी, सायबर घोटाळेबाज कोणते आहेत हे नंबर जे तुम्हाला उचलायचे नाहीयेत। आपल्या भारताचा जो कोड आहे तो आहे +91, म्हणजे 91 नंबरच्या पुढे कोणताही 10 अंकी नंबर असेल तर तो आपल्या भारतातला नंबर आहे आणि तो स्पॅम कॉल नाहीये असं आपण गृहीत धरतो। त्यामुळे जर +91 नंबर सोडून इतर कोणत्या नंबरवरून, म्हणजे जर +412, +119, +100 अशा कोणत्याही नंबरवरून तुम्हाला कॉल आला तर तो तुम्हाला उचलायचा नाही।
कारण हे बाहेरील देशांचे नंबर असतात आणि यावरून जर तुम्हाला कॉल आला, तुमची पैशांची फसवणूक झाली तर सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यासोबतच सरकारने एक अलर्ट जारी केलाय की जर कोणत्याही स्पॅम नंबरवरून, ज्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते, अशा नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर त्या कॉल सोबतच खाली एक चेतावणी येते की हा कॉल उचलू नका. त्यामुळे जर कोणत्याही अननोन नंबरवरून कॉल आला तर 1 ते 2 सेकंद थांबा आणि जर तुम्हाला तो मेसेज आला नाही तर तुम्ही तो कॉल उचलू शकता. यासोबतच जर कोणत्याही कंपनीचं कार्ड तुम्ही वापरत असाल तर त्याला तुम्ही DND म्हणजेच डू नॉट डिस्टर्ब कॉलला हा मोड लावू शकता, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे स्पॅम कॉल्स तुम्हाला येणार नाही. तुमच्या जवळच्या मोबाईल शॉपीमध्ये जाऊन तुम्ही ही सेटिंग तुमच्या मोबाईल मध्ये लावू शकता. परंतु जर असं काही झालंच आणि तुमच्या सोबत अशी काही घटना चुकून हुकून घडली तर सरकारने एक नंबर दिला आहे, ज्यावर तुम्ही कॉल करून सांगू शकता की माझ्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे आणि तो नंबर आहे 1930. होय, 1930 असा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर सरकारने दिलेला आहे, जो तुम्हाला या फसवणुकीबाबत मदत करू शकतो. महिलांना आता सतर्क राहण्याची गरज आहे, कारण याच ठिकाणी अशाही घटना घडत आहे की ज्यामध्ये तुम्ही जर कोणत्याही खाजगी वेबसाईट वरून जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्यामध्ये जर तुम्ही जे काही आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि त्यावेळेस OTP दिला आहे, यावरून तुमच्या नावावर कर्ज उचलण्याची घडत आहे. त्यामुळे आपल्या मोबाईलवर कोणते मेसेज येतात हे नीट पाहणे गरजेचे आहे. ही होती आजची बातमी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. कोणत्याही सरकारी योजनेचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, वहिनींना आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून असे गुन्हे थांबण्यास मदत होईल. धन्यवाद.